जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजे वाजवतात, म्युझिकचा वापर होतो, परंतु डीजे वापरण्यासंदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा होतो. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्यात. प्लस अनेक डीजे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात, त्यांचा लाईफ स्पॅन संपलेला असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आरटीओला सांगितलंय, ते कारवाई करतात. आजपर्यंत आम्ही 22 डीजेस डिटेन केलेले आहेत, त्यापैकी 17ना दंड झालेला आहे. 5.5-6 लाखाच्या आसपास आरटीओने दंड केला. पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेसवर होणं आवश्यक वाटतं. याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे. इथे वयोवृद्ध नागरिक, लहान नवजात अर्भक, आमच्या गरोदर आया बहिणी, स्त्रिया, छोट्या आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत. म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही, परंतु हे सगळं सहन करावं लागतं. म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी, चिमणीपासून ते गायीपर्यंत या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे. नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डीजेला लेझर असल्यामुळे 4-5 मुलांना आपली दृष्टी गमवावी लागली. आमचे 3 पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला. 2-3 पोलीस आमचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल, अजून काय असेल, त्याच्यामुळे प्राण गमवावा लागला पोलिसांना. असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो. कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या, त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही. परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याला माणसांना त्रास झाल्यास, हे विश्वची माझे घर वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे. तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओला मिळून ही कारवाई करावी लागते आणि ही सुरू राहील.